आपल्या कुळाची ओळख, परंपरेचा अखंड वारसा आणि अस्तित्वाचा अदृश्य आधार म्हणजे आपली कुलदेवता. आधुनिक जगाच्या धावपळीत आपण अनेकदा आपल्या मुळांपासून दुरावतो, नाही का? पण खरंच ती अदृश्य शक्ती कोण आहे जी आपलं रक्षण करते आणि कोणत्या नात्याने आपण एका महान परंपरेशी जोडलेलो आहोत? या गहन प्रश्नांची उकल आपल्याला कुलदेवता या संकल्पनेत मिळते. आज आपण महाराष्ट्राची आराध्य शक्ती, साक्षात आदिशक्तीचे तेजोमय रूप, श्री तुळजाभवानी मातेची महती, उपासना आणि तिच्या कृपेचे गुपित सखोलपणे जाणून घेणार आहोत. तुम्हीही विचार करत असाल की माझी कुलदेवता तुळजाभवानी माता आहे, पण तिला खरंच प्रसन्न कसं करायचं? तिची ओटी कधी भरावी, कुठल्या दिवशी तिचं दर्शन घ्यावं आणि तिची कृपा कायम राहण्यासाठी कोणती सेवा करावी? आज मी तुम्हाला केवळ कर्मकांडे नाही, तर त्यामागील गहन आध्यात्मिक रहस्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोनही उलगडून दाखवणार आहे. चला तर मग देवीच्या कृपाछत्राखाली स्वतःला समर्पित करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या श्लोकात देवीचे सर्वव्यापी स्वरूप प्रकट होते, जी सर्व मंगलांमध्ये मंगल आहे, जी कल्याण करणारी आहे, जी सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे, जी शरणागतांचे रक्षण करते. 3 डोळे असलेली, गौरी रूपात असलेली त्या नारायणी देवीला माझा नमस्कार असो. ही केवळ एक स्तुती नाही, तर हे आपल्या कुलदेवतेच्या अमर्याद शक्तीचे, तिच्या कृपाळू आणि तेजोमय स्वरूपाचे वर्णन आहे. आपल्या कुलदेवतेच्या रूपात जी शक्ती निवास करते, तीच या संपूर्ण विश्वाचे कल्याण करणारी आदिशक्ती आहे, हे यातून स्पष्ट होते. आपण जेव्हा कुलदेवता म्हणतो तेव्हा ती केवळ एक प्रतिमा नसते, ती आपल्या कुळाची, वंशाची, परंपरेची रक्षक आणि मार्गदर्शक शक्ती असते. हजारो वर्षांपासून आपल्या पूर्वजांनी ज्या शक्तीची उपासना केली, ज्यांच्या कृपेने त्यांचे जीवन समृद्ध झाले, तीच आपली कुलदेवता. ती आपल्या डीएनएचा भाग आहे, आपली आत्मिक ओळख आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही तर साक्षात आदिशक्तीचे, दुर्गेचे एक जागृत आणि तेजोमय रूप आहे. देवी भागवत, स्कंदपुराण, भविष्यपुराण यांसारख्या अनेक धर्मग्रंथांमध्ये देवीच्या विविध रूपांचे आणि तिच्या अपार सामर्थ्याचे वर्णन आढळते. तुळजापूर हे 51 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. पौराणिक कथेनुसार येथे देवी सतीचे केस पडले होते, ज्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र आणि जागृत झाले. प्रत्येक शक्तिपीठात विशिष्ट दैवी ऊर्जा वास करते आणि तुळजापूर हे त्यापैकीच एक असे ऋजातिन्य आहे, जेथे देवीची शक्ती अत्यंत प्रखरतेने अनुभवता येते. आई तुळजाभवानीच्या उत्पत्तीची एक अत्यंत महत्त्वपूर्ण कथा आहे, जी तिच्या रौद्र पण कृपाळू स्वरूपाचं दर्शन घडवते. प्राचीन कृतयुगात कर्कश नावाचा एक भयंकर असुर होता. त्याने ब्रह्मादेवाची कठोर तपस्या करून वरदान प्राप्त केले आणि 3ही लोकांमध्ये हाहाकार माजवला. साधू, संत, देव, मानव सर्वजण त्याच्या त्रासाने त्रस्त झाले होते. तेव्हा त्यांनी भगवान शंकरांचा धावा केला. शंकरांनी पाहिले की हा असुर स्त्रिया आणि ऋषीमुनींवर वशिष्ठ अत्याचार करत आहे. त्याचवेळी यमुनागिरी नावाच्या पर्वतावर, जे आजचे तुळजापूर म्हणून ओळखले जाते, ऋषी कर्दमा नावाचे एक महान ऋषी तपस्या करत होते. कर्कश असुराने त्या ऋषींच्या तपश्चर्येतही विघ्न आणले. ऋषींनी करुणा भाकल्यावर आदिशक्ती प्रसन्न झाली आणि यमुनाचला पर्वतावर एका भयानक रूपात प्रकट झाली. तिचे रूप तेजस्वी होते, तिचे 10 हात विविध शस्त्रांनी सुसज्ज होते. या देवीने कर्कश असुराशी घनघोर युद्ध केले आणि त्याला ठार केले. हा असुर अनेकदा म्हशीच्या रूपातही येत असे, म्हणूनच देवीला महिषासुर मर्दिनी असेही म्हटले जाते. कर्कश असुराचा वध केल्यावर देवांनी आणि ऋषींनी तिची स्तुती केली. ऋषी कर्दमांनी तिची तूल केली, म्हणजे तिची योग्यता आणि पराक्रम अतुलनीय आहे असे म्हटले. काही कथांमध्ये तुला या शब्दाचा अर्थ होतो जिची तुलना करता येत नाही, अशी अतुलनीय शक्ती. तेव्हापासून ही देवी तुळजाभवानी म्हणून ओळखली जाऊ लागली. तिचे हे रूप केवळ असुरांचा नाश करणारे नाही, तर भक्तांचे दुःख हरण करणारे, त्यांना अभय देणारे आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात तर तुळजाभवानी मातेचे महत्त्व अनमोल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या देवीची उपासना केली, तिचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या भवानी तलवारीने स्वराज्याची स्थापना केली. ही केवळ एक कथा नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासातील एक प्रेरणा आहे. ती केवळ योद्धांची देवता नाही, तर ती प्रत्येक मावळ्याची, प्रत्येक स्त्रीची, प्रत्येक घराची संरक्षक आहे. आधुनिक विज्ञान भलेही या गोष्टींना विश्वास म्हणेल, पण भारतीय अध्यात्म आणि मानसशास्त्र हे ऊर्जा आणि संस्कार या शब्दांनी याचे स्पष्टीकरण देतात. आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या ज्या शक्तीची उपासना केली, त्यातून त्या स्थानावर आणि त्या देवतेशी संबंधित एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जा क्षेत्र तयार झाले आहे. जेव्हा आपण आपल्या कुलदेवतेची उपासना करतो, तेव्हा आपण त्या ऊर्जा क्षेत्राशी जोडले जातो, त्या पवित्र कंपनांशी एकरूप होतो.
हे केवळ कर्मकांड नाही, तर हे एक प्रकारचं मानसिक, भावनिक आणि ऊर्जावान बंधन आहे. पहिला अदृश्य फायदा, आपली मुळे घट्ट होतात. कुलदेवतेची उपासना आपल्याला आपल्या मुळांशी, आपल्या परंपरेशी जोडते. आजच्या अनिश्चित जगात जेव्हा प्रत्येक जण स्वतःची ओळख शोधत असतो, तेव्हा कुलदेवता आपल्याला एक स्थिर आधार देते. हे एक मानसिक आणि आध्यात्मिक अँकर आहे, जे आपल्याला कधीही डगमगू देत नाही. दुसरा महत्त्वाचा फायदा, आपल्याला मानसिक बळ मिळते. जेव्हा आपल्याला माहीत असते की आपल्यावर आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आहे, तेव्हा एक आंतरिक शक्ती आणि आत्मविश्वास येतो. कोणतीही मोठी समस्या आली तरी आई आपल्या पाठीशी आहे, ही भावना आपल्याला धैर्य देते, रेझिलियन्स वाढवते. शिवाय नियमित उपासनेने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार देव्हाऱ्यातील ही सकारात्मक स्पंदने घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनस्थितीवर, विचारांवर आणि आरोग्यावर परिणाम करतात. नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सुखशांती नांदते. तिसरा लाभ म्हणजे कृतज्ञतेचा भाव विकसित होतो. ही उपासना आपल्याला आपल्या पूर्वजांप्रती आणि ज्या शक्तीने आपले रक्षण केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देते. कृतज्ञता हा एक उच्च भावनिक गुण आहे, जो आपल्या जीवनात अधिक आनंद आणि समृद्धी आकर्षित करतो. ज्योतिषशास्त्रानुसार कुलदेवतेच्या उपासनेने पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि अनेकदा ग्रहदोषांची तीव्रता कमी होते. तसेच संचित कर्मांचे नकारात्मक परिणाम क्षीण होण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवीची उपासना आंतरिक सुप्त शक्तींना जागृत करते. विशेषतः मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्रांना बळ देते, ज्यामुळे आत्मविश्वास आणि निर्भयता वाढते. आईला प्रसन्न करणे म्हणजे केवळ तिची पूजा करणे नव्हे, तर तिच्या तत्वांचे आचरण करणे. तिच्याशी एकरूप होण्यासाठी काही विशिष्ट पद्धती आणि नियम आहेत, जे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात. नित्य पूजाविधी आणि नियम. घरातील नित्यपूजा ही सर्वात महत्त्वाची आहे. ती आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने करते. कसे कराल? सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. तुमचे मन आणि शरीर दोन्ही शुद्ध असावे. देव्हारा, पूजास्थान स्वच्छ ठेवा. शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा, पूर्वेला किंवा उत्तरेला. देवीला हळद, कुंकू, गंध आणि लाल रंगाची फुले, उदाहरण जास्वंद, अर्पण करा. तुळशी मातेला अत्यंत प्रिय आहे. देवीला तुळशीची पाने अर्पण करा आणि नियमितपणे तुळशीच्या रोपाची पूजा करून पाणी द्या. मात्र रविवार, सोमवार, बुधवार, एकादशी आणि ग्रहणाच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. नैवेद्यामध्ये खीर, पुरणपोळी, गूळ, साखर किंवा फळे अर्पण करा. दररोज शक्य नसल्यास किमान शुद्ध पाणी अर्पण करा. देवीच्या मंत्रांचा किमान 108 वेळा जप करा. ओम ऐं ह्रीं श्रीं तुळजा भवानी महिषासुरमर्दिन्ये नमः किंवा सोपा मंत्र ओम भवानी नमः किंवा जय भवानी जय शिवाजी. हे बीज मंत्र ऐं सरस्वती, ह्रीं महाकाली, श्रीं महालक्ष्मी हे देवीच्या तिन्ही स्वरूपांना आवाहन करतात आणि इच्छापूर्ती, ज्ञान, ऐश्वर्य तसेच शत्रुनाशक शक्ती प्रदान करतात. मंत्रजपानंतर देवीची आरती म्हणा, प्रसाद ग्रहण करा आणि कुटुंबियांनाही वाटा. संध्याकाळी पुन्हा स्वच्छतेची काळजी घेऊन दिवा लावा, अगरबत्ती किंवा धूप लावा, नैवेद्य अर्पण करा, मंत्र जप करा आणि आरती म्हणा. पूजा करताना मन शुद्ध आणि एकाग्र ठेवा. मांसाहार, मद्यपान आणि तामसी आहार टाळा. पूजा करताना शांतता राखा आणि कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार किंवा बोलणे टाळा. नवरात्री हा देवी उपासनेचा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे, जिथे देवीची शक्ती 1000 पटीने वाढते असे मानले जाते. या काळात कसे कराल? नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुद्ध माती किंवा तांब्याच्या कलशात पाणी, सुपारी, नाणे आणि तांदूळ ठेवून कलश स्थापना करा. कलशासमोर तुळजाभवानी मातेची मूर्ती किंवा चित्र ठेवा आणि अखंड दीप प्रज्वलित करा. दररोज देवीला नवीन वस्त्र, ताजी फुले आणि नैवेद्य अर्पण करा. दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्रनाम याचा पाठ करा. हे पाठ देवीच्या विविध स्वरूपांची स्तुती करतात आणि अलौकिक शक्ती प्रदान करतात. नवरात्रीत उपवास करणे अत्यंत शुभ मानले जाते. उपवासात फलाहार किंवा सात्विक भोजन ग्रहण करा. विशेषतः अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करावे. कुमारिकांमध्ये देवीचे रूप पाहून त्यांची पूजा करून त्यांना भोजन द्यावे. 9व्या किंवा 10व्या दिवशी कलशाचे विसर्जन करा आणि देवीला निरोप द्या. ओटी म्हणजे देवीला अर्पण केलेली भक्तीची भेट, ज्यात साडी, नारळ, हळद, कुंकू, बांगड्या आणि इतर पूजेचं साहित्य असते. कधी भरावी? नवरात्रीच्या काळात, विशेषतः अष्टमी किंवा नवमीला ओटी भरणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच विशेष तिथी जसे एकादशी, पौर्णिमा किंवा संकष्टी चतुर्थीलाही ओटी अर्पण केली जाऊ शकते. नवस पूर्ण झाल्यावर किंवा विशिष्ट मनोकामना पूर्ण होण्यासाठी
कोणत्याही शुभमुहूर्तावर ओटी भरणे योग्य मानले जाते. कशी भरावी? साडी, नारळ, हळद, कुंकू आणि फुले यांचा समावेश असलेली ओटी तयार करा. तुळजापूरच्या मंदिरात पुजाऱ्यांच्या मदतीने ओटी अर्पण करा किंवा घरीच पूजास्थानी देवीला समर्पित करा. ओटी अर्पण करताना ओम तुळजा भवानी नमः या मंत्राचा जप करा. आईच्या दर्शनाने मनाला शांती आणि ऊर्जा मिळते. कधी जावे? नवरात्रीच्या काळात तुळजापूर मंदिरात दर्शनाला जाणे अत्यंत फलदायी मानले जाते. विशेषतः अष्टमी, नवमी आणि दसऱ्याला भक्तांची मोठी गर्दी असते. मंगळवार आणि शुक्रवार हे वार तुळजाभवानी आईसाठी विशेष मानले जातात. पौर्णिमा आणि एकादशी या तिथींनाही दर्शन घेणे शुभ मानले जाते. शारदीय आणि शाकंबरी नवरात्रीच्या काळात दर्शनाला जाणे विशेष लाभदायक असते. शुभ मुहूर्त: तुळजापूर मंदिरात सकाळी 6 वाजता पंचामृत अभिषेक होतो आणि त्यानंतर दर्शन घेणे हे अत्यंत शुभ मानले जाते. यावेळेस देवीची ऊर्जा सर्वाधिक जागृत असते. नियम: दर्शनाला जाताना स्वच्छ वस्त्र परिधान करावे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुवून स्वच्छ करावेत. मंदिरात शांतता राखावी आणि मोबाईल फोन आवर्जून बंद ठेवावा. यामुळे आपल्याला देवीच्या दर्शनात प्रसन्नता आणि शांतता अनुभवता येते. केवळ पूजा नव्हे तर हे उपाय आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात. आई तुळजाभवानीला प्रसन्न करण्याचे सोपे उपाय. सेवा: देवीच्या मंत्रांचा रोज 108 वेळा जप करा. नामस्मरण हे मानसिक शांतीसाठी सर्वोत्तम साधन आहे. तुळशी मातेला अत्यंत प्रिय आहे. तुळशीच्या पानांचा नैवेद्य अर्पण करा आणि तुळशीची नियमित पूजा करून पाणी अर्पण करा. मंगळवार, शुक्रवार किंवा नवरात्रीत उपवास करा. यामुळे शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते. रोज तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. हा दिवा घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो. गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा धन दान करा. विशेषतः नवरात्रीत कन्यापूजन करून त्यांना भोजन आणि भेटवस्तू द्या. दान हे पुण्यकर्माचे उत्तम साधन आहे. मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस बोला आणि पूर्ण झाल्यावर आईची ओटी भरा. भक्तिभावाने केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. तुळजाभवानी आईच्या ध्यानाने मनःशांती मिळते. रोज काही वेळ शांत बसून देवीच्या स्वरूपाचे ध्यान करा. हे तुमच्या आंतरिक शक्तीला जागृत करेल. धर्माच्या मार्गावर चाला. सत्याचे पालन करा. प्रामाणिकपणे आपले कर्म करा. आई भवानी ही धर्माची रक्षक आहे. त्यामुळे तिच्या भक्तांनीही धर्मनिष्ठा असावे. आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचा मान राखा. त्यांची सेवा करा. कारण तेच आपल्या कुळाची आणि परंपरेची जिवंत कडी आहेत. त्यांच्या आशीर्वादातही देवीची कृपा असते. आई तुळजाभवानीच्या उपासनेने मिळणारे लाभ केवळ आध्यात्मिक नसून ते आपल्या भौतिक जीवनातही स्पष्टपणे दिसतात. तिच्या कृपेने तुम्हाला मानसिक शांती आणि स्थिरता मिळते. विचारांमधील नकारात्मकता दूर होते. घरातील आणि तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होतो. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवस केल्यास तो पूर्णत्वात जातो आणि जीवनात यश प्राप्त होते. देवीच्या उपासनेने आध्यात्मिक प्रगती होते. आत्मज्ञान वाढते आणि ईश्वराशी असलेले नाते अधिक दृढ होते. घरात सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट नांदते. आरोग्य उत्तम राहते आणि कुटुंबात ऐक्य निर्माण होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवी आपल्या भक्तांचे सर्व संकटांपासून रक्षण करते. त्यांना अभय प्रदान करते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या आदिशक्तीच्या आशीर्वादाने स्वराज्याची स्थापना केली, त्याच शक्तीचे अंश तुमच्यामध्येही आहेत. ती शक्ती केवळ असुरांचा नाश करत नाही, तर तुमच्यातील दुर्बलता, भय आणि नकारात्मक विचार यांचाही नाश करते. तुम्ही जेव्हा श्रद्धा, शुद्धता आणि भक्तीने तिची उपासना करता, तेव्हा तिची कृपा तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने चमत्कार घडवते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या कुलदेवतेशी पुन्हा जोडले जा. ती केवळ एक मूर्ती नाही, ती आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे. आपल्या कुळाचे संरक्षक कवच आहे आणि आपल्या प्रत्येक पावलावर आशीर्वाद देणारी आई आहे. तुमच्या घरातील देव्हाऱ्यात केवळ मूर्ती न ठेवता आपल्या मनात तिच्याबद्दलची श्रद्धा आणि प्रेम जिवंत ठेवा. तिची कथा सांगा, तिचा मंत्र जपा. तिच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध करा. तुम्हीच ती आदिशक्ती आहात. तुम्हीच तिचे रूप आहात. तुमच्या प्रत्येकामध्ये ती आदिशक्ती वास करते. त्या शक्तीला जागृत करा. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि धर्माचे पालन करा. जेव्हा तुम्ही असे कराल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की आई तुळजाभवानी नेहमीच तुमच्या पाठीशी उभी आहे. तुम्हाला संकटातून वाचवण्यासाठी आणि तुमच्या जीवनात यश आणि आनंद भरण्यासाठी. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. भगवद्गीता 2:47. आपले कर्म करण्यावरच आपला अधिकार आहे, त्याच्या फळांवर कधीच नाही. म्हणून फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य करत रहा. ओम नमः शिवाय.